या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता सोलापूर. सोलापूरच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आणलेल्या एका पेशंटचा नवजात बाळ दगावल्याची घटना समोर आलेली आहे. सोलापूर शहराच्या बागवान नगर परिसरातून एक महिला या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास शनिवार पेठेतील जिजामाता प्रसूतीगृहात उपचारासाठी दाखल झाली होती. बाळंतपणासाठी दाखल झाली असता नॉर्मल डिलिव्हरी होईल असे सांगण्यात आले, मात्र संध्याकाळच्या सुमारास डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ दगावल्याचे समोर आले आहे. ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस जिजामाता प्रसूतीगृहामध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. या ठिकाणच्या सिस्टर लोकांनी डिलिव्हरी केली आणि जेव्हा बाळाची तब्येत क्रिटिकल वाटली त्यावेळेस सिव्हिलला पाठवण्याचा प्रयत्न केला असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांनी देखील जिजामाता प्रसूतीगृहात धाव घेतली आहे. त्यांनी देखील महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे महिलेच्या बाळाचे प्राण गेले असून संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजित कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान ज्या महिलेचा बाळ दगावला आहे त्याच्या नातेवाईकांनी देखील जिजामाता प्रसूतीगृहाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. काय घडलंय, तुम्ही झालात काय? मला आमचे मित्र प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष माजिदबाईंनी फोन केला की बाबा असा असा बागवान त्यांचे मित्र आहेत आणि असा असा मूल जन्मला नाही, ते मूल मयत झालेलं आहे. मी लगेच गाडी घेऊन 5 मिनिटात आलं. 5 मिनिटात आल्यानंतर सिस्टर वगैरे इथं होते. डॉक्टरांनी पेशंट अटेंड केलेला नाही. डॉक्टरांनी पेशंट जर अटेंड केला असता तर कदाचित बाळ वाचलं असतं. आज नवजात शिशु बालकांची ही 2री-3री वेळ आहे. पाटील मॅडमना किंवा महापालिका प्रशासनाला किंवा महापालिका आयुक्तांना माझी एवढीच विनंती आहे की आज एकाच्या घरी झालं, उद्या तुमच्या घरी सुद्धा हे प्रकरण घडू शकतं. लक्षात ठेवा. जर तुम्ही वेळेस गायनॉलॉजिस्ट, म्हणजे पाटील मॅडम गायनॉलॉजिस्टनी जर येऊन बाळाला असा प्रॉब्लेम आहे, पेन जास्त व्हायला, तुम्ही स्वतः जर पेशंट अटेंड केला असता तर कदाचित बाळ जिवंत राहिलं असतं आणि त्याचे डोळे आज आपण उघडे बघू शकलो असतो. नाईलाज एखाद्या कुटुंबावर अशी परिस्थिती आलेली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाची सर्वस्वी पाटील मॅडमची जबाबदारी आहे. आता त्यांच्या नर्स कडनं काय सांगण्यात आलं की ते प्रायव्हेट ओटी मध्ये अटेंड करतात, म्हणजे त्यांनी दुसरं कुठलं तर ऑपरेशन करत होतं. इथं महानगरपालिकेच्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात असलेलं त्यांना काही गरज नाहीये. त्यांना फक्त काय पाहिजे, पैसा पाहिजे. महानगरपालिकेचा पगार घ्यायचा आणि प्रायव्हेट ओटी अटेंड करायची किंवा दुसरीकडे ऑपरेशन करायचं, हे त्यांना महत्वाचं आहे. सामान्य जनतेशी किंवा सामान्य लोकांशी त्यांना काही देणं घेणं नाहीये. तर यांच्यावर आमचा आरोप आहे. यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, वेळ आली तर पोलीस प्रशासनाचे आम्ही हात जोडू, पाया पडू, पण त्या आयुक्तांकडे घेऊन जाऊ. त्या आयुक्तांच्या बाळाला तिथं आयुक्तांकडे घेऊन जाणार आम्ही. भाऊ, आरोप काय होता, म्हणजे ज्यावेळेस पेशंट आलो होते त्यावेळेस डॉक्टर उपलब्ध नव्हते का? दुपारी 2-3 वाजता काय सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी होईल. त्यांच्या नातेवाईकांकडून मला माहिती मिळाली. नॉर्मल डिलिव्हरी कधी म्हणतात, ज्या वेळेस तुम्ही पाहणी केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणतात. मग तुम्ही त्याच वेळेस जर सांगितलं असतं की बाबा नाही, क्रिटिकल कंडिशन आहे, बाळाच्या तोंडात शी गेली, हे गेली, कुणाला माहित झालं हे? ज्यावेळेस तुम्ही अटेंड केलं, मग तिथं जर मॅडमनी स्वतः अटेंड केलं असतं, लगेच जर अर्धा तास आधी सांगितलं असतं प्रायव्हेट मध्ये घेऊन गेला असतं, त्या बाळाचा जीव वाचला असता ना. तुम्ही ऐन वेळेस सांगता की बाळाचे म्हणजे हे लागत नाहीत किंवा बाळ डेड झालेलं आहे इथं म्हणता. मग हे पण गव्हर्नमेंट, सोलापूर महानगरपालिकेचं हॉस्पिटल, महानगरपालिका गव्हर्नमेंटची, मग तुम्ही सिव्हिल मध्ये घेऊन जाता. सिव्हिल पण हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं, म्हणजे इथं तुम्ही डेट डिक्लेअर करता, तिथं का घेऊन जाता? आणि घेऊन गेलात ते गेलात, तिथे अँब्युलन्स मध्ये बाळाच्या तोंडात शी गेली, बाळ स्वच्छ केलं नव्हतं, काय नाही. मग हे असं जर यांचा भोंगळ कारभार असेल तर याला अंकुश कोण घालणार? तुमची भूमिका काय? आमची भूमिका आहे की संबंधित मॅडमवर कारवाई जर झाली तर भविष्यात कुणाचं बाळ दगावणार नाही किंवा भविष्यात कुठल्या कुटुंबावर अशी चुकीची वेळ येणार नाही, हेच आमचं म्हणणं आहे. आणि आयुक्तांना सुद्धा विनंती करतो, याचं नंतर मग आम्ही कुठं पेटवायचं तिथं पेटवू शकतो किंवा आंदोलनाच्या मार्गाने आम्ही काय करू शकतो. पण जेणेकरून एक महिला आहे म्हणून मी महिलांना, त्या डॉक्टरांना विनंती करतो की असं उद्या जर तुमच्या घरी घडलं तर याला जबाबदार कोण आहे? समजा तुमच्यावरच ही वेळ आली, तुमच्याच घरात आया बहिणींना तुमच्या असं जर झालं, बाळ हे झालं पोटात किंवा बाळानी शी केली किंवा बाळानी शी तोंडात गेली होती, हे कधी सांगू शकता तुम्ही? तुम्ही एक जबाबदार पर्सन आहे ना, तुम्ही गायनॉलॉजिस्ट आहे, हे करणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेने यांच्यावर कारवाई सुद्धा करणं गरजेचं आहे. धन्यवाद. क्या हुआ था, बोले? बच्चे को दवाखाने से ले गए ना 5:15 बजे, 11 बजे लाए, 11 बजे लाए, 5:15 को डिलीवरी भी होगी. फिर के बाद वो बच्चा जब आँखें खोल को देखा नहीं, तो बच्चे को आँखें खोल को देखे बाद में ऑक्सीजन लगा को दवाखाने को भेजने का था एम्बुलेंस में. ये जरा लापरवाही भी कर को बोल. जब आप आए थे डॉक्टर थे हॉस्पिटल में? थे सिस्टर डॉक्टर नहीं थे.
तो सिस्टर ने डिलीवरी की है क्या? डॉक्टर नहीं थे? नहीं उन्होंने कहाँ गए थे प्राइवेट हॉस्पिटल। तो अभी जो पेशेंट है उनकी हालत क्या है? आप देखो बच्चा बोले नाजुक है तो बच्चे के कहाँ के रहने वाले हैं? यहाँ ये सरवदी नगर बागवान नगर का। मेरा नाम शब्बीर बागवान है। तो हम रहते हैं वहाँ सरोद नगर बागवान नगर में। तो हम सुबह में तकलीफ हो रही घर वाली बोल को, तो 10-11 बजे इधर दवाखाने को अम्मी हमारे लेके आए थे। तो फिर ये जीजा माता दवाखाना, तो फिर इधर क्या बोले उन्होंने, हाँ डिलीवरी होंगी। फिर हमारे अम्मी उन्होंने सब जन पूछे सब होता अच्छा ठीक है क्या, हाँ ठीक है सब नॉर्मल है घर को बोले, ठीक है नॉर्मल है बोल को। फिर हम क्या करें बटाए, तो फिर बटाने के बाद तो फिर बाद में से वो उनको ये हो रहा, वो कड़ मार रहा। कड़ मारने के बाद क्या बोले, मैडम तो नहीं थे इधर, मैडम निकल हो गए थे, सिस्टर थे यहाँ। वो सिस्टर क्या करे, डिलीवरी करे। तो सिस्टर का काम है उन्होंने हाथ नहीं लगाने का था, मैडम को फोन लगाने का था, बात करने का था। अभी वो सिस्टर उन्होंने वो करे, अब वो बच्चे का तो अभी वो ये हो गया क्या, अब उसमें नुकसान पूरा हमारा हो गया। अब वो डॉक्टर जब साथ में रहते थे तो उन्हें कुछ तो कुछ उपयोग करते थे, उनको सब मालूम था। तो डॉक्टर नहीं थे तो मेन तो ये सिस्टर का काम था, हम नहीं कर सकते, डॉक्टर नहीं है तो हम सीधा फौरन किधर भी लेके जा सकते थे, प्राइवेट में भर्ती कर सकते थे, कुछ भी कर सकते थे। तो ये कैसा है देखो, आज हमारे साथ इतना ये हुआ क्या, वो दूसरा किसके साथ नहीं होना। हाँ, आप सुबह पेशेंट को लाए थे तो एक्चुअली जो प्रोसीजर कब चालू हुआ? प्रोसेसर चालू से 11 बजे से आए थे, तो मैं दुकान पे था। फिर क्या करे, हमारे साले साहब थे, इन्हों तुम कब से थे, इन्हों दिन भर थे इधर क्या, इनको क्या क्या बोले, हाँ? अच्छा है बोले, अच्छा नॉर्मल है, सब ठीक होता है ना, क्या सब ठीक होता कर को बोले। तो आपका कहना क्या है, डॉक्टर के लापरवाही से हुआ? हाँ तो लापरवाही से ही हुआ ना, तो डॉक्टर ही मेन जो उनको पता रहता सब क्या, तो उन्होंने नहीं थे तो फिर क्या होगा वो क्या, जो डॉक्टर नहीं थे तो सिस्टर के हाथ में ऐसा दे गए। तो फिर वो अभी डिपार्टमेंट भी आई है, आपकी मांग क्या है? क्या नहीं, हमारी मांग बस इतनी है क्या, जैसा हमारे साथ हुआ ना वैसा किसके साथ नहीं होना। कुछ तकरार वगैरह पुलिस में करेंगे? तकरार तो अभी वो भाऊ उनको बुलाए थे क्या, हम बुला को बात बीत करे उनको, तो बात कर को देखो हमारे बस इतना है, डॉक्टर के ऊपर है ना कार्रवाई होना। आइंदा से कभी पेशेंट आया तो उन्हें छोड़ के कभी जाना नहीं, पूरा डॉक्टर का ट्रीटमेंट हुए तक तो उन्हें जाना नहीं।